स्पष्टीकरण: श्रम कमी व्हावे, कमी वेळात अधिक काम व्हावे, एकसारखे काम व्हावे आणि कठीण काम सोपे व्हावे यासाठी यंत्रे वापरतात। यंत्रे अनेक प्रकारची असतात। काही यंत्रांची रचना साधी असते तर काहींची गुंतागुंतीची असते। रोजची कामे करताना सोय म्हणून अनेक साधने आपण वापरतो। उदाहरणार्थ, चटणी वाटायला वापरला जाणारा पाटावरवंटा हे देखील अशाच प्रकारचे साधन आहे। अशा बिनगुंतागुंतीच्या साधनांना साधी यंत्रे म्हणतात। 1. उतरण: जड खोकी मोटारीत चढवताना उतरत्या फळीवरून ढकलत सोपे पडते। उतरण हे एक साधे यंत्रे आहे। स्क्रू ही एक प्रकारची उतरण आहे। उंच पर्वतावर जायला गोलाकार वाट असते, त्या वाटेने चढायला अंतर जास्त लागत असलं तरी श्रम कमी लागतात। स्क्रूचंही तसंच असतं, म्हणून स्क्रू हे साधे यंत्र आहे। 2. कप्पी: भक्कम आधारावर बसवलेल्या आणि खाच असलेल्या चाकाचा यासाठी उपयोग होतो। अशा चाकाला कप्पी म्हणतात। कप्पीमुळे पाणी काढण्याच्या बादलीची दोरी सरळ वर ओढण्याऐवजी तिरपी खाली ओढली जाते, त्यामुळे ओढण्याचे काम सोपं होतं। कप्पी हे साधं यंत्र आहे। इमारतीच्या बांधकामात सिमेंट काँक्रीटचे ओले मिश्रण उंच नेण्यासाठी कप्पीचा वापर करतात। 3. तरफ: आधाराभोवती हलणाऱ्या आणि न वाकणाऱ्या दांड्याला तरफ म्हणतात। तरफ हे साधं यंत्र आहे। बल, टेकू आणि भार यांच्या स्थानांवरून तरफेचे 3 प्रकार होतात। तराजू हे सुद्धा पहिल्या प्रकारच्या तरफेचे उदाहरण आहे। तरफेच्या पहिल्या प्रकारात टेकू मध्ये असतो, त्याच्या एका टोकाला बल असते आणि दुसऱ्या टोकाला भार असतो। शीतपेयांच्या बाटल्यांवर धातूचं झाकण घट्ट बसवलेलं असतं, ते काढण्यासाठी ओपनर म्हणजेच झाकण काढणी वापरतात। झाकण काढणी हे दुसऱ्या प्रकारच्या तरफेचे उदाहरण आहे। तरफेच्या दुसऱ्या प्रकारात एका बाजूला टेकू, दुसऱ्या बाजूला बल आणि मध्ये भार असतो। एका बाजूला टेकू, मध्ये बल आणि दुसऱ्या बाजूला भार हा तरफेचा तिसरा प्रकार आहे। जेव्हा तुम्ही हाताने वस्तू उचलता तेव्हा तिसऱ्या प्रकारच्या तरफेचा उपयोग करता। येथे हाताचा कोपरा हा टेकू असतो, हातावर भार असतो आणि या दोन्हीमध्ये बल लावले जाते। 4. चाक: चाक आणि त्यातील आस किंवा अक्ष हे एक साधं यंत्र आहे। उदाहरणार्थ, चाका असलेल्या प्रवासी बॅग। 5. गुंतागुंतीची यंत्रे: अनेक साध्या यंत्रांचा वापर करून मोठमोठी गुंतागुंतीची यंत्रे बनवतात। यंत्र साधं असो की गुंतागुंतीचं, बल लावल्याशिवाय ते काम करत नाही। 6. यंत्रांची निगा: सततच्या वापराने झिजून खराब होऊ नयेत म्हणून यंत्रांची निगा राखावी लागते। यंत्रांवर धूळ बसून ती घाण होतात, त्यांचे भाग घासले जाऊन त्यांची